नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024 तर मित्रांनो आर्मी भरतीची ग्राउंडची जी मित्रांनो तारीख आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दल सांगणार आहे की यारो औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधीपासून चालू होत आहे, त्याचबरोबर ही भरती कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी मित्रांनो यावर्षी किती टायमिंग भेटणार आहे, त्याचबरोबर यावेळेस मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीसाठी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी. ठीक आहे, त्याचबरोबर उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे. तर मेन म्हणजे हेच सांगणार आहे की तुमचं ग्राउंड मित्रांनो कोणत्या तारखेपासून या ठिकाणी चालू होता, ग्राउंडच्या तारखा मित्रांनो आलेल्या आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली या ठिकाणी जे सहभागी जिल्हे असणार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. छत्रपती संभाजी महाराज नगरचे विद्यार्थी या ठिकाणी येणार आहे, बुलढाणाचे विद्यार्थी येणार आहे, हिंगोलीचे विद्यार्थी येणार आहे, जळगावचे विद्यार्थी येणार आहे, जालन्याचे विद्यार्थी येणार आहे, नांदेडचे विद्यार्थी येणार आहे, त्याचबरोबर परभणीचे विद्यार्थी येणार आहे. एवढे जिल्हे जे मित्रांनो सहभागी असणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी भरतीमध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो ही जी भरती आहे कधीपासून चालू होत आहे हे सांगायच्या अगोदर मित्रांनो सर्वांना एक रिक्वेस्ट आहे. तर यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमधून मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहताय, तुम्ही कोणत्या गावातून आपला व्हिडिओ पाहताय, तर हे मित्रांनो तुम्ही या कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओच्या, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ या ठिकाणी कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी आपला व्हिडिओ पाहत आहे. ठीक आहे, तर मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे येत्या मित्रांनो 11 ऑगस्ट 2024 पासून तुमचं ग्राउंड चालू होत आहे आणि तुमचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो 21 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार आहे. कारण की हे जे ग्राउंड आहे मित्रांनो लंब आहे, कारण की जास्त विद्यार्थ्यांना जवळपास 11,000 विद्यार्थी मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी ग्राउंडसाठी मित्रांनो बोलावले जाणार आहे. 11,000 विद्यार्थी या ठिकाणी भरती देण्यासाठी येणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तर मित्रांनो आपण या ठिकाणी भरतीला जाताना तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या ते तुम्हाला सांगून देतो. तर भरतीला जाताना मित्रांनो तुम्हाला एक दिवस अगोदर जायचं, कारण की तुम्हाला जे मित्रांनो ज्या दिवशी भरती आता समजा 11 तारखेला तुमची भरती आहे 11 ऑगस्टला, तर तुम्हाला 11 ऑगस्टलाच नाही जायचं. तुम्ही जर 11 ऑगस्टला गेले तर तुम्हाला मित्रांनो फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. तर भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला जायचं. 11 ऑगस्टला तुमची भरती आहे मित्रांनो, तर तुम्हाला भरतीच्या एक दिवस अगोदर जायचं आहे. 10 ऑगस्टला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे ग्राउंडवर, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून चालू होत असते. जसं तुमचं ग्राउंड मित्रांनो या ठिकाणी 11 ऑगस्टला जर तुमचं ग्राउंड असलं ज्याचं, तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 10 तारखेला त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. 10 तारखेला रात्री या ठिकाणी 8-9 वाजतापासून प्रोसेस चालू होणार आहे. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रांगेमध्ये उभं ठेवणार आहे. ठीक आहे, आणि अंदर त्यांना ग्राउंडमध्ये बसवल्या जाणार आहे. तर एक दिवस अगोदरच मित्रांनो या ठिकाणी प्रोसेस चालू होते. ठीक आहे, त्या चुका तुम्हाला करायच्या नाही. ज्या दिवशी ग्राउंड असलं त्याच दिवशी जायचं नाही, भरतीला एक दिवस अगोदर जायचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जर मित्रांनो आपण यावर्षी जर बघितलं उंची किती लागते, तर GD साठी जी उंची लागते हे मित्रांनो 170 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. जे मित्रांनो या ठिकाणी ट्रेड्समॅनचं पद आहे, ट्रेड्समॅनसाठी उंची या ठिकाणी लागते 170 सेंटीमीटर, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर क्लार्कचं पद आहे, टेक्निकलचं पद आहे, त्याचबरोबर स्टोअर किपरचं पद आहे, तर यासाठी उंची 162 सेंटीमीटर लागते, छाती यामध्ये 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो आपण ग्राउंडचा जर विचार केला तर 100 मार्काचं तुमचं ग्राउंड असणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचं. तर 1600 मीटर रनिंग जे आहे मित्रांनो हे जवळपास 1600 मीटर रनिंगसाठी जे आहे 60 गुण असणार आहे. जर समजा तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये रनिंग मारली तुम्हाला 60 गुण भेटणार आहे. सेकंड ग्रुपमध्ये जर तुम्ही रनिंग मारली तर 1600 मीटर तर तुम्हाला या ठिकाणी, त्याचबरोबर 10 पुलअप्स जर तुम्ही काढल्या तर तुम्हाला या ठिकाणी 40 गुण भेटणार आहे. तर टोटल असं मित्रांनो 100 मार्काचं जे आहे फिजिकल असणार आहे, 60 मार्काची रनिंग आणि 40 गुणाचा जे मित्रांनो या ठिकाणी 40 मार्काचा पुलअप्स असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो लॉंग जम्प सुद्धा आणि झिगझॅग सुद्धा आहे. लॉंग जम्प आणि झिगझॅग तुमचा आलं नाही तरी सुद्धा तुम्हाला दुसरा चान्स भेटणार आहे. यामध्ये मार्क्स नसते, लॉंग जम्प आणि झिगझॅगमध्ये मित्रांनो मार्क्स नसते, ते फक्त क्वालिफाय असते. ठीक आहे,
तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण टायमिंगचा जर विचार केला, टायमिंग किती भेटणार आहे, ठीक आहे. तर पहा 1600 मीटर रनिंग जर तुम्ही या ठिकाणी ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग भेटणार आहे, तर 1600 मीटर रनिंगसाठी ॲक्सिलेंटचा जो टायमिंग असणार आहे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जर तुम्ही आले तर तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतला जाणार आहे. तर एवढा टायमिंग आहे ॲक्सिलेंटसाठी. त्याचबरोबर सेकंड ग्रुपचा जो टायमिंग आहे, तुम्ही जर सेकंड ग्रुपमध्ये रनिंग मारली तर 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे, ठीक आहे. तर एवढं या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर आपण पुलअपचा जर या ठिकाणी विचार केला तर 9 जर 10 पुलअपचा काढल्या 40 गुण भेटणार आहे. 9 पुलअपचा जर तुम्ही काढला तर 33 गुण भेटणार आहे. 8 पुलअपचा काढला तर 27 तुम्हाला या ठिकाणी गुण भेटणार आहे. 7 पुलअपचा काढला तर 21 गुण भेटणार आहे आणि 6 पुलअपचा काढला तर 16 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो फिजिकल होणार आहे. आणि फिजिकलमध्ये काय होतं की मित्रांनो यावर्षी जे मित्रांनो 100 विद्यार्थी एका बॅचमध्ये सोडणार आहे आणि 100 पैकी त्यांच्या मताने ते घेणार आहे, ठीक आहे. तर आता काय होतं की अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये पहिल्यासारखं राहिलं नाही. अगोदर काय व्हायचं 400-400 विद्यार्थी सोडायचे, 300-300 विद्यार्थी सोडायचे एका बॅचला आणि त्यामधले फक्त 20-30 विद्यार्थी घ्यायचे. पण आता कसं झालं आहे फक्त 100 विद्यार्थी मित्रांनो सोडते एका बॅचला, ठीक आहे. 100 विद्यार्थी सोडणार आहे आणि त्यामधले त्यांच्या हिशोबाने ते घेणार आहे विद्यार्थी. 30 झालं 40 झालं त्यांना जेवढे लागते तेवढे, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इंडियन आर्मी भरतीचं तुमचं फिजिकल असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर आपण डॉक्युमेंटचा जर विचार केला मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट भरतीला जाताना कोणकोणते न्यायचे आहे, ठीक आहे. तर पहा मित्रांनो भरतीला जायच्या अगोदर तुम्हाला आतापासून डॉक्युमेंट जे आहे तयार चालू करून ठेवून द्या, ठीक आहे. तर तुम्हाला मित्रांनो भरतीला जाताना नोटरी न्यायची आहे. जेव्हा तुम्ही मित्रांनो आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म दिला होता सायबर कॅफेवाल्यांना. तर त्यावर मित्रांनो त्या फॉर्मवर तुम्हाला जे नोटरी करायची आहे वकिलाजवळ, ठीक आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करायची, तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोटरी केली तर काही हरकत नाही, ठीक आहे. तर नोटरी तुम्हाला करायची आहे मित्रांनो फॉर्म त्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर, ठीक आहे. तर तुम्हाला जे मित्रांनो या ठिकाणी नोटरी करायची ते 100 रुपयाचंच मिळणार आहे. तर नोटरी तुम्हाला न्यावंच लागणार आहे. त्याचबरोबर हॉल तिकीट तुम्हाला भरतीवर न्यायचे आहे. 24 फोटो तुम्हाला न्यायचा आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट न्यावं लागणार आहे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे. 12वीचं मार्कशीट न्यावं लागणार आहे. 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे. डोमिसाईल मित्रांनो तुम्हाला न्यावं लागणार आहे. त्याशी न्यावं लागणार आहे. टीसी जर नसेल तर बोनाफाईड सुद्धा तुम्ही या ठिकाणी नेऊ शकता. त्याचबरोबर राशन कार्ड सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सरपंचाचा रहिवासी दाखला न्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला न्यायचा आहे. तर एवढे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला भरतीला जाताना न्यायचं आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी, ठीक आहे. तर पहा मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचे जे ग्राउंड आहे तर 11 तारखेपासून मित्रांनो चालू होता. 11 ऑगस्टपासून तुमचं ग्राउंड चालू होता रनिंग. 21 ऑगस्टपर्यंत मित्रांनो तुमचं या ठिकाणी ग्राउंड चालणार आहे, ठीक आहे. तर रनिंगला मित्रांनो तुम्हाला भरतीला जाताना हे सर्व डॉक्युमेंट न्यायचे आणि मी जे तुम्हाला हे डॉक्युमेंट सांगितले याचे मित्रांनो प्रत्येक एक किंवा 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला न्यायचे, ठीक आहे. तर भरतीला मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जासाल तर 1 दिवस अगोदर तुम्हाला न्यायचा डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे, ठीक आहे. तर संपूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे मी जे तुम्हाला सांगितलं आणि त्याच्या मित्रांनो 2 झेरॉक्स न्यायचे आहे. आर्मीवाले ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा मित्रांनो पाहते, ठीक आहे. त्याचबरोबर झेरॉक्सचा मित्रांनो आर्मीवाले घेते 1-1, ठीक आहे. तर 2 झेरॉक्स तुम्हाला मित्रांनो भरतीला जाताना न्यायचे आहे. तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी चालू द्या यारो छत्रपती संभाजी महाराज नगरची. तर लवकरच मित्रांनो तुमचे ग्राउंड चालू होणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी भरतीबद्दल देत राहणार आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.